लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितल्याने एकाची चाकूने घुसून हत्या। चाकूने वार केल्याने मयंक लोहार नावाच्या तरुणाचा मृत्यू। अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यानची काल रात्री 10 वाजताची घटना। लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितल्याने 2 प्रवाशांमध्ये वाद झाला होता। लोकलमध्ये प्रवाशावर चाकू हल्ला करून त्याची हत्या करणाऱ्या हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर। हल्लेखोर प्लॅटफॉर्मवरच आल्याचं सीसीटीव्हीत आढळून आलेलं आहे। हत्या करून दारूच्या नशेत पावसात चालत जातानाचंही सीसीटीव्ही फुटेज TV9 मराठीच्या हाती। नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरण। या प्रकरणात TCS कंपनीच्या मॅनेजरला आरोपी केलंय। कंपनीचा कोणताही सहभाग नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेत माहिती। प्रिंट अस्पष्ट होती, फॉन्टही लहान होता। वाचन करताना एक चूक घडली, दिलगिरी व्यक्त करतो लिहून दिलेली मराठी चुकीची वाचल्याच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण। विधानसभा अध्यक्षांना मराठी वाचता येत नाही हे गंभीर आहे। नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षांच्या पदावरून दूर करा। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वतीने जनतेची माफी मागावी। संजय राऊतांचा हल्लाबोल। राहुल नार्वेकर बाहेरील राज्यातून आलेले नाहीत। मराठी येत नसेल तर क्लास लावा। खासदार सुप्रिया सुळेंची टीका। नार्वेकरांकडून जी मराठी भाषेची चिरफाड झाली ते अतिशय दुर्दैवी। सुळेंचा हल्लाबोल। ज्यांनी मराठी शोकप्रस्तावाची प्रिंट लिहून दिली त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई होणं गरजेचं आहे। ठाकरेंच्या सेनेचे आमदार अजय चौधरींची मागणी। ठाकरेंचे खासदार ओम बिर्लांना भेटणार। फुटीर खासदारांबाबत बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांचा निरोप। संध्याकाळी 5 वाजता अरविंद सावंत, अनिल देसाई लोकसभाध्यक्षांची भेट घेणार। मुंबईत महापौर रितू तावडेंसमोरच पालिका अधिकारी मॅनहोलमध्ये पडला। सायनमध्ये पाहणी दौऱ्यादरम्यान ही घटना। रितू तावडेंकडून कान उघडणी, पाण्याचा निचरा करण्यासाठी मॅनहोल उघडं ठेवल्याची माहिती। बीडच्या टाकळीतील विलास घुले हत्या प्रकरण। मुख्यमंत्री फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यात समोरील आंदोलकांना फोन। रमेश घुलेंचा पुरवणी जबाब नोंदवल्यानंतर विलास घुलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। बीडच्या केजमधील विलास घुले हत्या प्रकरणात 9 आरोपींना अटक। बीड पोलिसांच्या विशेष पथकाने आरोपींना ताब्यात घेतलं। जबाबात खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरव सोनावणेंचं नाव असल्याची माहिती। बीडमधील विलास घुलेंच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी। प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे। पोलिसांच्या तपासाला आमचं सहकार्यच असेल। मुलावर होणाऱ्या आरोपांवरून बजरंग सोनावणेंकडून भूमिका स्पष्ट। विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू। बजरंग सोनावणे चौकशीला सामोरं जाण्याला तयार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। विलास घुले हत्या प्रकरणात बजरंग सोनावणेंचे पुत्र सौरव सोनावणेंवर आरोप आहेत। जातींमध्ये वाद लावणारे राजकारणात अकार्यक्षम असतात। राजकारणात स्थानिक पातळीवर काम करावं लागतं। धनंजय मुंडेंनी केलेल्या आरोपांवरून खासदार सोनावणेंची टीका। तुझं वय काय, तू बोलतो किती? आमदार निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, त्यांनीही आदर राखावा, अन्यथा जशास तसं उत्तर देऊ। निलेश राणेंचा इशारा। स्वार्थासाठी गेले, विकास कामांशी काडी मात्र संबंध नाही। फुटीर 6 खासदारांवर वैभव नाईक यांची जोरदार टीका। येणाऱ्या निवडणुकीत लोक फुटीर खासदारांना नाकारतील, वैभव नाईकांची प्रतिक्रिया। नांदेडमधील काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांच्या भाषणाची चर्चा। पक्षामुळे अशोक चव्हाणांच्या बाजूला बसता आलं असं विठ्ठल पावडे यांचं वक्तव्य, तर प्रदेशाध्यक्ष सपकाळांसमोरच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचं हे वक्तव्य। अहिल्यानगर जिल्ह्यात 15 दिवसांच्या विलंबानंतर आता मान्सून दाखल। सकाळपासूनच जिल्ह्यातील काही भागात जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस। गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही 46% पावसाची तूट कायम। नागपुरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे खरीपाच्या 30% पेरण्या पूर्ण। राहिलेल्या पेरण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग। विदर्भातील बहुतांश भागात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची हजेरी। नंदुरबार शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी। पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी अद्याप जोरदार पावसाचीही प्रतीक्षा। नंदुरबार शहरासह परिसरात पावसाची हजेरी। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। शेतकऱ्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा। जळगावच्या अमळनेरमध्ये पावसाची हजेरी। शहरात पावसामुळे नाल्यांमधील पाणी रस्त्यावर। प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारातही पाण्याचे डबके। सिंधुदुर्गच्या कुडाळसह सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट। नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पेरण्यांना वेग। मान्सून सक्रिय झाल्याने बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवीत।
हिंगोलीतील लिंबाळा मक्तामध्ये महाबीज गोडाऊनसत 3 पत्रे उडाल्याने काही बियाणं भिजलं. मात्र हे बियाणं पुढील हंगामातील प्रोसेसिंगसाठीचं असून खरीप हंगामासाठीचं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याची विभागीय व्यवस्थापकांची माहिती. अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनच्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पेरणीसाठी पोषक वातावरण तयार. खरीप हंगामाच्या कामांना वेग येण्याची आशा निर्माण. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ जाणवली आणि गड नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. मुख्य पाणी स्रोतांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिक आणि बळीराजा देखील समाधान. गोंदिया शहराचा 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहील. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय. शहरासह कुडवा आणि कणगीलाही पाणीपुरवठा बंद असणार आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग. शिरपूर, साक्री, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून समाधान. शेतकऱ्यांना आणखी चांगल्या पावसाची अपेक्षा. कृष्णा नदीतील दूषित पाण्यावर उपसाबंदी मागे. कृष्णा नदीत पाणी विसर्ग सुरू करण्याचे पाटबंधारे खात्याचे आदेश. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मागणीला यश. यवतमाळच्या पुसदमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात समोर गोळीबार आणि चाकू हल्ल्याची घटना. एकूण 3घांवर जीवघेणा हल्ला झाला असून परिसरात दहशतीचं वातावरण. जळगावात उघड्यावर मद्यपान करणाऱ्या 48 तळीरामांवर पोलिसांची कारवाई. शाळा महाविद्यालय परिसरात सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या 71 जणांवर कारवाई. 153 हॉटेल, ढाबे आणि कॅफेची पोलिसांकडून तपासणी. लातूरमध्ये उकळतं तेल तोंडावर फेकल्यानं एका युवकाचा मृत्यू. उद्धव दहीकांबळे असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव. पोलिसांनी आरोपी महिला वंदना मादळेला ताब्यात घेतलंय. चाळीसगावात मध्यरात्री पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. 44 सराईत गुन्हेगार ताब्यात. 60 लिटर गावठी दारू नष्ट करत 3 वाहनं जप्त. चाळीसगाव पोलिसांची कारवाई. बेडच्या अंबाजोगाई तालुक्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपी रमेश्वर बंडे विरोधात पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. नवी मुंबईच्या दिघामध्ये 2 गटात तुफान हाणामारी. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. 10 ते 12 जणांच्या 2 गटांचा एकमेकांवर लाकडी दांडके, दगड आणि इतर वस्तूंनी हल्ला. घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. धुळ्याच्या शिरपूरमध्ये बंद घरात भर दिवसा घरफोडी करून चोरट्यांनी 45 ते 50 तोळे सोनं आणि रोख रक्कम पळवली. घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण. लखनौमधील कोचिंग क्लास आगीच्या घटनेनंतर नागपुरात अग्निशमन विभागाकडून ट्युशन क्लासेसवर कारवाई. शहरातील 103हून अधिक क्लासेस धोकादायक श्रेणीत. अग्निसुरक्षा यंत्रणांची तपासणी सुरू. जळगावच्या पारोळा तालुक्यातील वेल्हाणे खुर्द येथे जिल्हा परिषद शाळेत तोडफोड. अज्ञाताकडून तोडफोड. आरोपीवर कारवाई करण्याची मागणी. सोलापूर विद्यापीठात कुलगुरूंसह अधिकाऱ्यांच्या अंगावर भंडारा उधळला. विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचं काम संथ गतीने. पदाधिकारी आक्रमक. स्मारक समितीमधील शरणू हांडेकडून भंडारा उधळत निषेध व्यक्त. चक्रीवादळानं कोलमडलेली वीज पुरवठा पूर्ववत करण्यात महावितरण महिनाभरानंतरही अपयशी. भंडारा जिल्ह्यातील साहुली आणि जुनी पिंपरी येथील प्रकार समोर. वीज पुरवठा खंडित असल्याने पाणी न मिळाल्याने बागायती पीक करपली. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी वेकअप ठाणेकर अशा आशयाचे निनावी बॅनर. मागील अनेक दिवसांपासून ठाण्यात सुरू असणाऱ्या अनेक समस्यांबाबत जनजागृती करण्याचा उद्देश. ठाण्याच्या तोडली जाणारी झाडं, वाहतूक कोंडी, नालेसफाई याबाबत जनजागृती. नवी मुंबईतील महानगरपालिकेसमोर बेलापूर ब्रिजवर कंटेनरचा अपघात. कंटेनरला रस्त्याच्या बाजूला काढण्यात वाहतूक पोलिसांना यश. कंटेनरमुळे ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. रिसोड तालुक्यातील वाकत परिसरात गेल्या दमदार पावसाची नोंद झालेली आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. सोलापुराच्या करमाळा तालुक्यात वांगी करमाळा पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. नागनाथ रक्टे यांचा खून झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. हत्येचा गुन्हा दाखल करा, ग्रामस्थांची मागणी. बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या घरावर ईडीचा छापा. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी. ईडीकडून मंजुनाथ यांच्याशी संबंधित लोकांच्या घरावरही